बघा मराठी भाषेत जे म्हणतात की एखाद्याला कानफाट्या हे नाव पडतं, तर तसंच डी.के. राव ह्यांच्या बाबतीत पण हेच झालेलं आहे. जस्ट बिकॉज ऑफ हिज नेम, हिज इन्वॉल्ड इन दी गँगस्टर ॲक्टिव्हिटीज, हिज नेम इज नेम्ड इन दिस FIR. त्यांचं ह्या आरोपामध्ये काहीही घेणं देणं नाही आहे आणि जे हे आरोप केलेले आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. हे सगळे बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर केले गेलेले आहेत. त्यामुळे मी कोर्टाला तसं कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे की हे जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत, यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. फक्त ते गँगस्टर असल्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते ह्या आरोपामध्ये लावलेलं आहे. बाकी यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. समोरच्या वकिलांचं काय म्हणणं होतं? समोरच्या वकिलांनी सांगितलं की त्यांनी खंडणीसाठी त्यांनी एक ठिकाणी बोलवून त्यांनी खंडणी मागितली, पण ते कधीही अक्यूज जे आहेत सह आरोपी यांना ते कधी भेटले नाही, कंप्लेनंटना कधी भेटले नाही. इनफॅक्ट कंप्लेनंटच्या अगेन्स्ट पण FIR झालेल्या आहेत. कंप्लेनंटच्या अगेन्स्ट भरपूर FIR आहेत आणि ते मनी लेंडिंगचा जो बिझनेस आहे तो इलिगली करतायत त्याबद्दल पण सांगण्यात आलेलं आहे. असा सगळा युक्तिवाद जो आहे तो झालेला आहे. हो, पोलीस कोठडी मिळालेली आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत दिलेली आहे पोलीस कोठडी त्यांना. बाकी कोर्ट ठरवेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.